प्राथमिक शिक्षण जे आहे ते सिंदखेड राजाला झालं. शाळा 1ली ते 4थी पर्यंतचं. आणि त्याच्यानंतर 5वी ते 7वी माझं जे मूळ गाव आहे निमगाव आहे तिथं माझं झालं मिडल स्कूलमध्ये. त्यानंतरचा माझा प्रवास म्हणजे आमचं निमगाव आहे ते निमगाव आहे. माझं पूर्ण शिक्षण जेडपी शाळेतच आहे. त्याच्यानंतर जो 8वी ते 10वी आहे तर आमच्या निमगावापासनं एक 10 किलोमीटर अंतरावरती गाव आहे, त्याचं नाव किनगाव राजा. तर तिथं नूतन माध्यमिक विद्यालय म्हणून आहे, तिथे 8वी ते 10वीचं माझं शिक्षण झालं. आणि त्यानंतर मग मी 11वी सायन्सला सिंदखेड राजाला जिजामाता विद्यालयामध्ये ॲडमिशन घेतलं. माझं 11वी सायन्स तिथं झालं, पण अनफॉर्च्युनेटली 12वीला माझ्याकडे पैसे नसल्यामुळे मला घरी जावं लागलं. मग 1 वर्ष मी ड्रॉपआउट होतो 12वीला. मग ते वर्ष गेल्यानंतर त्याच्यानंतर परत मी 12वीला ॲडमिशन चिखलीला घेतलं. आणि चिखलीतनं माझी 12वी झाल्यानंतर माझं जे ग्रॅज्युएशन आहे ते BA इंग्लिश लिटरेचर नाही आर्ट्स घेतलं मी. त्याचं कारण मग असं होतं की बेसिकली पैसेच नव्हते आणि त्यावेळेस सायन्सला जवळपास 2,500 रुपये फीस होती आणि ट्युशन लावावं लागत होतं, म्हणून मी आर्ट्सला घेतलं. तर मी मग आर्ट्समध्ये 12वी केली. त्याच्यानंतरचं माझं शिक्षण मी BA इंग्लिश लिटरेचरमध्ये केलं. BA इंग्लिश सब्जेक्ट तुम्ही का घेतला? त्याचं कारण असं होतं की मला काही करून अमेरिकेला जायचं होतं लहानपणी आणि अमेरिकेला जाण्यासाठी इंग्रजी लागते असं मला वाटायचं. त्यामुळे इंग्रजी शिकण्यासाठी मी BA इंग्लिश लिटरेचर घेतलं आणि ते मी देवगिरी कॉलेज जे आहे आपलं औरंगाबादचं तिथे कम्प्लीट केलं. त्यानंतर मी पुण्यामध्ये आलो. मी MBA केलं. मी MBA केलं आणि MPM पण केलं. MPA म्हणजे मास्टर इन पर्सनल मॅनेजमेंट, पुणे युनिव्हर्सिटीची डिग्री आहे, इक्वॅलंट टू MBAच्या आहे. आणि MBA मी इंटरनॅशनल बिझनेसमध्ये केलेलं आहे. MBA MPM मी एक कॅनडियन स्कूल ऑफ मॅनेजमेंट होतं इथं CSM, तिथनं मी केलं CSM. पुढे यानंतर माझं MBA झाल्यानंतर मग मी नोकरी करायचं ठरवलं. तर माझी नोकरी जी होती ती मी बँगलोरला माझी सुरुवात केली. बँगलोरला एक अमेरिकन बेस्ड कंपनी होती, तिच्यामध्ये मी बिझनेस अनालिस्ट म्हणून काम चालू केलं. सगळेच प्रॉब्लेम, माझं पूर्ण शिक्षण मी काम करूनच केलं. म्हणजे औरंगाबादला मी काम करूनच शिक्षण केलं माझं कंप्लीट. ओके. औरंगाबादला तुमच्या औरंगपुऱ्यातल्या त्या नदी ना ते गटार तिथं पडलेल्या म्हशी काढण्यापासून बाहेर तर सगळं काम केलं. आम्ही लेबर नाक्यावर वगैरे उभं राहायचं मी तिथे. औरंगाबादला मी असं रेग्युलर काम करायचो, जे काय काम भेटायचं. म्हणजे असं काही कंपनीत वगैरे काम नाही केलं, पण सॅटर्डे संडेला मी कामाला वगैरे जायचो. तर म्हणजे जनरली लेबर नाका जो कन्सेप्ट असतो किंवा असं कुठून तरी काम यायचं की काम करा ते काम करा, तर मी करत राहायचो कधी. माझं बालपणी पण मी 5व्या वर्गापासून काम करतो जे शेतात गावात. माझी जर तुम्ही थोडी स्टोरी बघितली तर सीड इंडस्ट्रीतला मजूर ते सीड इंडस्ट्रीचा मालक अशी ती स्टोरी आहे. माझ्यावर एक पुस्तकही लिहिलेलं आहे बरं का, छान, ते तुम्हाला देतो आज. हो. आपल्याकडे असं नाही का दीपावली शेतात काम केलेलं आहे. हो, सगळी कामं केली. नंतर सगळी शेतात काम केले. आमच्याकडे जेमतेम 4 एकर 5वी पर्यंत केलं का 5वी नंतर? 5वी नंतर. 5वी पासूनच काम करतो. नाही, घरून मेन म्हणजे परिस्थितीच वाईट होती घरची. म्हणजे आमच्याकडे जेमतेम 3-4 एकर जमीन असल्यामुळे आईवडील द्यायचे जेमतेम, पण मी प्रोफेशनल क्वालिफिकेशन घेत असल्यामुळे पैसे जास्त लागायचे. असं आई वडिलांनी जेवढं त्याच्याकडे जमतं म्हणजे त्यांची ताकद नव्हती, पण तुम्ही प्रोफेशनल मध्ये स्वतःच्या आवडीने गेलेला. आत्मविश्वास माझा कधीच कमी नाही झाला. म्हणजे डाऊनफॉल वाटायचं समटाईम्स, की असं म्हणतात ना की कधी 1-2 दिवस माणसाला डाऊन वाटतं की अरे काय, पण आत्मविश्वास माझा कमी नाही झाला. म्हणजे अपमान ज्याला म्हणता येईल, लहानपणापासून सहन करायची सवयच लागलेली होती. आणि मी म्हटल्याप्रमाणे काबार कष्ट करत असल्यामुळे मला कधी असं वाटलं नाही, नॉट इम्पॅक्ट म्हणजे माझ्या शिक्षण काळात पण, माझ्या नोकरीच्या पण याच्यात आणि याच्यात पण काय म्हणता येईल माझ्या बिझनेसमध्ये पण असा काही आत्मविश्वास माझा कधी कमी नाही झाला. उलट मी असं म्हणेल की आत्मविश्वासाच्या जोरावरच हे काय जे एम्पायर उभं झालं ते फक्त आत्मविश्वासाच्या जोरावरती झालं. मी बेंगलोरला एक 2 वर्षी नोकरी केली. तिथून मग मला अमेरिकेत जाण्यासाठी चान्स भेटला. मग मी अमेरिकेत बरेच 1-1.5 वर्ष नोकरी केली तिथे. त्याच्यानंतर मी सगळ्यात जास्त नोकरी ती 6 वर्षी जर्मनीला केली, IBM नावाच्या कंपनी. अमेरिकेला मी ॲक्सेंचर नावाच्या कंपनीत. नाही, मी IT मध्ये गेलो. नंतर मी SAP कन्सल्टंट म्हणून एक असतं, SAP कन्सल्टंट ज्याला म्हणतात. तर त्याला कसं असतं की 2 स्ट्रीम असतात, एक टेक्निकल असते एक फंक्शनल असते. त्यांना फंक्शनल कन्सल्टंट पण लागतात. तर मी IT क्षेत्रामध्ये काम केलं. म्हणजे इनफॅक्ट तुम्हाला सांगायला काय हरकत नाही, BA झालेला माणूस IT क्षेत्रात नोकरी आणि बायोटेक्नॉलॉजीमध्ये धंदा असा माझा प्रवास आहे. तिन्ही क्षेत्र वेगळे आहे.
आणि मी ॲक्सेंचरमध्ये जेव्हा नोकरीला लागलो तेव्हा माझं डेजिग्नेशन आणि माझं व्हिजिटिंग कार्ड ॲज अ सॉफ्टवेअर इंजिनियर होतं, सिनियर सॉफ्टवेअर इंजिनियर पहिल्यांदा. तिथं मी आय टी क्षेत्रात नोकरी केली. जवळपास मी 12 वर्षे नोकरी केली 2013 पर्यंत जर्मनीमध्ये. आणि 2013ला मला असं वाटलं की आपण आपल्या मातृभूमीमध्ये जावं, आपण काहीतरी देणं लागतं या मातृभूमीचं, या समाजाचं, या कम्युनिटीचं, असं माझ्या डोक्यात आलं. आणि त्या दृष्टीने माझा खरा प्रवास सुरू झाला. आणि मग 2013 साली मी माझी आणखी एक जी बाजू आहे ती आहे की मी बायकर आहे. मी स्पोर्टमध्ये बऱ्याच वर्षापासून राहतो. अर्ध्यापेक्षा जास्त जग मी मोटरसायकलवर फिरलेलो आहे. स्ट्रॉमिंग केली मी. आणि तुम्ही बघितलं आमच्या डिजिटल ब्लॉगमध्ये फोटो पण लावलेला आहे. आणि मग तिथनं मी 2014 साली ईश्वर बायोटेकची संकल्पना मांडली आणि 29 फेब्रुवारी 2014ला ईश्वर बायोटेक नावाची कंपनी तिथं सुरू केली. बायोटेकमध्येच का आले तुम्ही? बायोटेकमध्ये येण्याचं कारण मला ग्रामीण माझं जे ध्येय होते 3 गोष्टीवर मला काम करायचं होतं. एक होतं वुमन एम्पॉवरमेंट, महिला सशक्तीकरण. दुसरं माझा जो उद्देश होता तो रुरल एम्प्लॉयमेंट जनरेशन. त्यामुळे मी बायोटेकमध्ये आलो. शेतकऱ्याचा मुलगा या आणि माझ्या असं लक्षात आलं की शेतीमध्ये अजून आपल्याला चांगल्या क्वालिटीचं प्लांटिंग मटेरियल, सीड, चांगले फर्टिलायझर भेटत नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत आहे. सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर चांगल्या व्हरायटीवरती काम करायचं असेल, तुम्हाला चांगला रिसर्च करायचा असेल तर हे महत्त्वाचं आहे. तर हा एक महत्त्वाचा भाग होता. निश्चितच आई वडिलांचं योगदान आता ते कसं शब्दात मांडता येत नाही कोणाच्याच आई वडिलांचं, पण महत्त्वाचं योगदान आई वडिलांचं हे आहे की जरी ग्रामीण भागात माझे आई वडील होते पण अत्यंत काबाड कष्ट करून त्यांनी मला उच्च शिक्षण घ्यावं, परदेशात जावं यासाठी नेहमीच मोटिवेट करत आले. आईंनी आमच्या अशा प्रकारचे संस्कार केलेत की ते आयुष्यभर म्हणजे आम्हाला त्याची एक शिदोरी तिने दिली की जसे की काबाड कष्ट आणि प्रामाणिक कष्ट, ओके, आणि कन्सिस्टन्सी याच्याशिवाय पर्याय नाही. आईने लहानपणापासून शिकवलं. त्यामुळे खरंच पुढं जाता आलं. माझ्या आईनेही खूप शेतात वगैरे कामं धंदे केले, वडिलांनी केले. आणि जेवढं काय त्यांना जमतं म्हणजे नॉट इन टर्म्स इन मनी ओनली, पण मोटिवेट करणे आणि त्या पद्धतीने त्यांचं खूप कॉन्ट्रिब्युशन. इनफॅक्ट कंपनी टाकल्यानंतरही आमच्या वडिलांनी नेहमीच मोटिवेट करत आले. महत्त्व जर सांगायचं जर झालं की जर तुम्हाला जसं भारत हा शेतीप्रधान देश आहे आणि भारताची अजूनही लोक म्हणतात की 75 ते 80% जनता ही शेतीवरती अवलंबून आहे. शेतीवर अवलंबून आहे म्हणजे उच्च दर्जाची शेती आहे, त्यातून उत्पन्न निघावं आणि प्रत्येक कुटुंबाचा उदरनिर्वाह व्हावा. यासाठी बायोटेक्नॉलॉजी जोड घातल्याशिवाय तुम्हाला चांगल्या लेवलची शेती करता येणार नाही. तर भारतीय शेतामध्ये किंवा जगात बायोटेक्नॉलॉजीचं जे काय अस्तित्व आहे, भारतीय शास्त्रज्ञ म्हणा किंवा भारतीय कंपन्यांचे खूप आत्ता चांगल्या पातळीचं आहे. तुम्हाला एक उदाहरण देतो की बायोटेक्नॉलॉजीचा वापर करून सीड म्हणजे आपल्या बियाणे त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात काम भारतीय कंपन्यांनी, भारतीय शास्त्रज्ञांनी केलं. आणि जालना म्हणून आपलं सीड कॅपिटल ऑफ एशिया म्हणतात त्याला, राईट. आणि तिथं ते उदयाला आलं. आणि आज बायोटेक्नॉलॉजीचा वापर झाल्यामुळे, बायोतंत्रज्ञान आणल्यामुळे आज आपण जगातल्या प्रत्येक देशात ऑलमोस्ट इथनं सीड एक्सपोर्ट करतो. तर खूप महत्त्वाचं योगदान आहे. नंबर 2, बायोटेक्नॉलॉजीचं तुम्ही जर ओव्हरऑल जगात म्हटलं तर थोडंसं रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये आपलं काम कमी पडतं. कदाचित ते गव्हर्नमेंटचं विजन म्हणा, प्रायव्हेट प्लेयरचं विजन म्हणा, ते कमी पडतं असं मला वाटतं आहे. जसं की आज आपण लेट्स एक्झाम्पल काही क्षेत्रामध्ये काम करतो आहे, आपण ते जे व्हर्जन 1, 2, 3 वापरतो, आज जग 9, 10 वापरतं. जसं अमेरिका आहे, युरोपियन कंट्रीज आहे. पण बायोटेक्नॉलॉजीमध्ये खूप चांगलं काम झालं. गव्हर्नमेंट पातळीवरती बायोटेक्नॉलॉजीमध्ये खूप काम झालं. गेल्या 15 वर्षापासून गव्हर्नमेंटनी खूप बायोटेक्नॉलॉजीचे कॉलेज ओपन केले की जेणेकरून बायोटेक्नॉलॉजिस्ट आपल्याकडे यावे, चांगल्या एक्सपर्टीज निर्माण व्हावा आणि खूप चांगलं. आणि बायोटेक्नॉलॉजी म्हणजे नुसती शेतीतच नाही, तर बायोटेक्नॉलॉजी जनरली 3 भाग आहेत. जर वेळे एक फार्मास्युटिकल इंडस्ट्री, दुसरी तुमची ॲग्री बायोटेक आहे आणि तुमचा ॲनिमल हजबंडरी आणि याच्यामध्ये आहे जसं, ओके. तर त्यामुळे काय होतं की आज फार्मा बघा, भारतातल्या जगामध्ये आपल्या ज्या फार्मा कंपन्या आहेत, भारतीय फार्मा कंपन्या, त्याचं खूप मोठं योगदान आहे, राईट. इनफॅक्ट आता नॉट ओन ॲलोपॅथी, आयुर्वेदातही बायोटेक्नॉलॉजीचा चांगला वापर करतात आहे बरीचशी लोक. आणि निश्चितच म्हणजे भारतीय शास्त्रज्ञांनी आणि एक भारतीय म्हणून बायोटेक्नॉलॉजीमध्ये आपला चांगला ठसा जगाच्या पाठीवर उमटवलेला आहे. इंजिनिअरिंग आणि आता तुम्ही स्वतःचं तुमचं शिक्षण जे आहे ते अगदी MA इंग्लिश लिटरेचर, त्यानंतर MBA, त्यानंतर IT कंपनी, असा तुमचा सर्वसाधारणपणे अत्यंत डिफरंट असा प्रवास झालेला आहे.
जग पाहिलेला माणूस म्हणून, जग पाहिलेला तुम्ही एक असा विद्यार्थी म्हणून आमच्या म्हणजे मराठवाड्यातल्या विद्यार्थ्यांना तुम्ही काय संदेश द्या? मराठवाड्यातल्या म्हणण्यापेक्षा मला असं वाटतं की भारतातील नाही तर जगातील युथला मला हा संदेश द्यायचा आहे की जसं मी म्हटलं की तुमचं शिक्षण आणि तुमचं सक्सेस, तुमचं करिअर याचा खरंच काही संबंध नसतो. म्हणजे माझं जर उदाहरण दिलं तर मी म्हटलं की कला शाखेत शिकलेला विद्यार्थी, सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून नोकरी केली आणि बायोटेक्नॉलॉजी माझा बिझनेस करतो आणि जगातल्या टॉप कंपनीमध्ये माझी कंपनी आहे. राईट. तर मला असं विद्यार्थ्यांना जे सांगायचं आहे की जे काय पॅशनेट असेल, आपल्याला ज्याचं पॅशन असेल ते काम करावं. आवडीचं काम केल्याने काय असतं की माणूस खूप आनंदात काम करतो आणि आनंदात काम केलं की तो डेफिनेटली त्याला रिझल्ट चांगले भेटतात. पण सगळ्यात महत्त्वाचं की तुम्हाला कुठलंही काम करायचं असेल तर मला सगळ्या या यूथला एक द्यायचं की तुम्ही स्वतःला डिसिप्लिन असावं. जर तुम्ही स्वतः जर डिसिप्लिन नसाल तर तुम्ही काही करू शकत नाही. जर दुसरी गोष्ट तुमच्या हेल्थकडे तुमचं खूप लक्ष असतं. म्हणतात ना की हेल्दी बॉडी टॉक्स अबाउट द हेल्दी बॉडी क्रिएट द हेल्दी माइंड अँड हेल्दी माइंड टॉक्स अबाउट द हेल्दी थॉट प्रोसेस अँड देन इट्स कम्स ॲज अ हेल्दी रिझल्ट्स. ते खूप महत्त्वाचं आहे. तर ही सगळी महत्त्वाची, त्याच्याकडे लक्ष द्यावं. आणि तिसरं म्हणजे आपले गोल सेट असावे. राईट. तर ते 3 कॅटेगरीत असावेत असं मला वाटतं की शॉर्ट टर्म गोल असावे, मिडियम टर्म गोल असावे आणि लॉंग टर्म गोल असावे. आपल्या करिअरच्या बाबतीत असेल, आपल्या स्वतःच्या बाबतीत असेल. तर हे जर गोल्स सगळे जर कधी आपण जर सेट केले आणि त्या दृष्टीने जर कधी युथनी जर काम केलं तर सक्सेस नेहमीच येतं. जसं मी म्हणलं की मला बायोटेक्नॉलॉजीचा गंधही नव्हता. फक्त दॅट इज माय पॅशन. बायोटेक्नॉलॉजी नथिंग बट ॲग्रिकल्चर इज माय पॅशन. शेतकरी कुटुंबात जन्म झाला, शेतीसाठी काहीतरी करायचं, शेती जवळून बघितली, शेतीची अवस्था बघितली, शेतकऱ्यांची बघितली, तर मला काय कॉन्ट्रीब्यूट करता येईल का, म्हणून मी बायोटेक्नॉलॉजीमध्ये आलो आणि एक पॅशन म्हणून त्याला सुरुवात केली. एक 5 एम्प्लॉईपासून आमचं सुरू झालेलं छोटंसं रोपटं आता तुम्ही बघितलं, तुम्ही स्वतः जाऊन आला किती मोठं झालं. जगभरामध्ये आमचा प्रवास आता चालू आहे. तर हे थोडंसं एक लॉंग टर्म विजन आणि प्रामाणिक कष्ट करण्याची तयारी ती ठेवली पाहिजे आणि पेशन्स असणं खूप महत्त्वाचं आहे. या जर 2-3 गोष्टी आणि प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये, प्रत्येक युथमध्ये ते असतंच आहे, फक्त ते अंमलात आणलं पाहिजे. आणि एकदा का ते अंमलात आलं तर त्याचं सक्सेस त्याला 100% भेटतं. तुम्ही खजूरमध्ये खूप मोठं संशोधन केलेलं आहे. हो. खजूर, बांबू आणि केळी केळी आहे. आणि आमच्या सीड्समध्ये पण मोठं काम आहे आमचं. व्हेजिटेबल सीड्समध्ये आमची इंडस्ट्री मोठी सीड्सची. अच्छा अच्छा. हां. फर्टिलायझर्समध्ये पण आहे, बायो फर्टिलायझर्स, ऑर्गॅनिक फर्टिलायझर. ओके. म्हणजे खतं, बियाणे हां. आणि उती. टिश्यू कल्चर, उती संवर्धित रोपे. आमच्या 3 डिफरंट कंपन्या आणि तिन्ही चांगलं काम करत आहेत.